मला 30 रुपये दे ना. माझ्याकडे फक्त 5 रुपयेच राहिलेत आणि मला उद्या बुक पण घ्यायची आहे. मग मी तुला नेहमी सांगते ना, इमर्जन्सी फंड 50 रुपये शिल्लक ठेवायचा. बापरे, काय नाटके. जा, मी घेऊन येते, जा खोलीत. आई, मी बघितलंय की तुम्ही थोडे पैसे बाजूला ठेवतात आणि त्याला आपत्कालीन निधी म्हणतात. आपल्याकडे आधीच बचत असताना ह्याची काय गरज आहे? वा, छान निरीक्षण हा मीरा. अगं, बचत ही ठराविक उद्दिष्टांसाठी असते, जसं सुट्टीसाठी किंवा कार खरेदीसाठी. पण आपत्कालीन निधी हा अनपेक्षित परिस्थितीसाठी असतो. चल, मी तुला याचं महत्त्व समजावून सांगते. आता आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया. आपत्कालीन निधी म्हणजे अनपेक्षित आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी बाजूला ठेवलेली एक विशिष्ट रक्कम. आता याचा उद्देश काय असतो तर वैद्यकीय बिल, अचानक नोकरी जाणं किंवा तातडीच्या दुरुस्त्या यांसारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये मदत करतायत. कर्ज न घेता किंवा बचतीत अडथळा न आणता या परिस्थिती हाताळता येतात. बरं, आता उदाहरण द्यायचं झालं तर कल्पना कर की तुला कार दुरुस्तीसाठी अचानक 50,000 लागतात. आपल्याकडे आपत्कालीन निधी असल्यास कर्ज काढण्याची गरज भासत नाही. म्हणजेच कठीण काळात आर्थिक सुरक्षेसाठी जाळ्यासारखं आहे. अगदी बरोबर. तो अनिश्चित काळात आर्थिक स्थिरता प्रदान करतो. आपत्कालीन निधी महत्त्वाचा का आहे? आर्थिक सुरक्षा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक ताण टाळतो, कर्ज टाळते, उच्च व्याजदराच्या कर्जाची गरज कमी करते, मनःशांती, पैशाची चिंता करण्याऐवजी समस्येवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, नोकरी गमावल्यावर तयारी, दुसरी नोकरी मिळेपर्यंत जीवनावश्यक खर्च भागतो, बचतीचे संरक्षण, शिक्षण किंवा निवृत्ती यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी राखीव बचतीचा उपयोग टाळतो. हे खूप महत्त्वाचं वाटतंय. आपण किती रक्कम साठवायची हे कसं ठरवतो? वा, खूपच छान प्रश्न. चला, आपण ते कसं तयार करायचं ते बघूया. आपत्कालीन निधी कसा तयार करावा तर एका महिन्याच्या अत्यावश्यक खर्चाने सुरुवात करायची. नंतर 3 ते 6 महिन्यांच्या खर्चांचा उद्देश ठेवायचा. लक्ष काय ठेवायचं? रक्कम ठरवायची. भाडे, किराणा आणि उपयुक्तता अशा अत्यावश्यक खर्चांचा हिशोब करायचा. उदाहरणार्थ, जर तुझ्याकडे मासिक खर्च 30,000 रुपये असेल तर 90,000 ते 1,80,000 पर्यंतचा निधी साठवायचा. स्वयंचलित बचत करायची. एका समर्पित बचत खात्यात स्वयंचलित हस्तांतरण सेट करायचं. वेगळं ठेवायचं. आपत्कालीन निधी उच्च व्याज असलेल्या बचत खात्यात किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवायचा, जो सहज उपलब्ध असावा, पण सहज खर्च करता येऊ नये. जर आपण निधीचा वापर केला तर तो परत साठवावा लागतो का? हो, प्रत्येक वेळी वापरल्यानंतर तो परत साठवायचा. त्यामुळे पुढील आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण परत तयार असतो. आपत्कालीन निधी कसा वापरायचा तर वैद्यकीय आपत्काल, अनपेक्षित हॉस्पिटल बिल किंवा उपचारांसाठी, नोकरी गमावणे किंवा उत्पन्न कमी होणे, समज दुसरी नोकरी मिळेपर्यंत मासिक खर्च भागवण्यासाठी, तातडीच्या दुरुस्त्या म्हणजे घरातील गळती किंवा कार बिघाड, कुटुंबियांसाठी आपत्काल म्हणजे अचानक प्रवास खर्च किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई किंवा स्थलांतर खर्चासाठी. जर एखाद्याला वाटत असेल की विमा असताना आपत्कालीन निधीची गरज नसेल तर? विमा प्रत्येक गोष्टींसाठी कव्हर करत नाही. जसे की विम्याचे डिडक्टेबल्स किंवा कव्हर केलेल्या रकमेपलीकडील खर्च. आपत्कालीन निधी या अंतरांना भरतो. चल, आपण आपले मासिक अत्यावश्यक खर्च जसे किराणा आणि भाडे हे सगळे लिहून काढू. त्यामुळे आपल्याला आपत्कालीन निधीची किती रक्कम लागेल हे समजेल. हे खूप रंजक वाटतंय. मी यावर काम करून तुला ऐकून सांगते. बरं, धन्यवाद. आता मला समजलंय की आपत्कालीन निधी अनपेक्षित परिस्थितीसाठी गरजेची आहे. अगदी बरोबर मीरा. हा निधी कठीण काळात आर्थिक स्थिरता देतो आणि नियोजित उद्दिष्टांसाठी बचतीचे संरक्षण करतो. मी आजपासून माझ्या पॉकेट मनीमधून थोडे पैसे आपत्कालीन निधीसाठी बाजूला ठेवेन. वा, छान. आता मी तुला हे जे काही शिकवलं ना याची गुरुदक्षिणा म्हणून 30 रुपये आर्यनला दे. मम्मी, हो,